महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टामध्ये धाव। तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावले यांची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप। राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार आहेत। महायुतीला 165 जागा मिळतील। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमध्येच लढणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 जागा लढवाव्या, खासदार नारायण राणेंचे गमतीशीर वक्तव्य। सुनील केदार यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावर निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील। राज ठाकरेंच्या एकला चलोरेच्या नाऱ्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे पेन ड्राईव्ह बाहेर काढणार। देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचे ते पुरावे नष्ट करू शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, आमदार परिणय फुकेंची मागणी। तीर्थयात्रा योजनेला दिले जाणारे पैसे एससी आणि एसटीने दिला जाणारा निधी असल्याचं कळतंय। हे खरं असल्यास योग्य निर्णय घेऊ, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आषाढी यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटी मधून प्रवास। यामुळे एसटीला 28,92,00,00,000 उत्पन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।